माणसाच्या डोसक्यावरचं केसाचं शेत उडालं की माणसाचं सौंदर्य पुरंच गायब होऊन जाते. या मुखवट्याच्या मागं सुंदर असणारा चेहरा, पण टकलं दिसू नये म्हणून या चेहऱ्यावर लावलेला हा मुखवटा तुम्ही ओळखू शकता. अरे टक्कलपणाची एवढी मोठी अडचण आहे म्हटलं की आजकाल जवान जवान पोट्टेचे डोसक्यावरचे छत उडून गेल्याच्यानं की नाही त्याच्या सोयरिका बी जुटून येत राहिल्या. नेमकं या टक्कलपणावर कोणतं सोल्युशन आहे ते आपण आज ऐकू. नमस्कार, मी विक्रम रॉयल सलून परतवाडा येथून. आज आपण टकलेपणावर बोलत आहे. टकलेपणा हा एवढा एक विक्षिप्त दिसणारा प्रकार आहे की टकलेपणा ज्याचा टक्कल झालेला आहे तो समजा 20 वर्षाचा जरी तरुण असला तरी तो आजच्या काळात 40 वर्षाचा दिसणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे आजच्या पिढीत की टकलेपणामुळे लग्न नाही जुळत. जर मुलगा पोरगी पाहायला जातो म्हटलं तर सगळ्यात पहिले प्रश्न येतो की पोराचे केस गेले म्हणजे हा 40 ते 45 वर्षाचा दिसतं. त्याला आधार कार्ड दाखवावं लागते, त्याला आपलं आयडेंटिटी दाखवावं लागते, तेव्हा तो मान्य करण्यात येते की नाही बा हा मुलगा खरंच 20 किंवा 25 वर्षाचा आहे. आता लय जणेचा आपल्याला टक्कल पडेल दिसते, पण नेमकं टक्कल कायच्यानं पडते याचे लय मोठे कारण असू शकतात. सांगा बरं भाऊ, कोणते कोणते कारण आहेत टकलेपणाचे तर. टकलेपणाचं कारण हे एक नसून अनेक कारण आहेत. टकलेपणा पडण्याचं कारण म्हणजे सगळ्यात म्हणजे अनुवांशिकता. अनुवांशिकतेमुळेही टकले होते. तसेच कॅन्सरमुळेही सगळ्यात जास्त टकले होते. आणि आता आपण जे तेल किंवा कंडिशनर, सिरम, ऑइल वापरतो त्याच्यामुळेही जास्तीत जास्त टकलेपणा पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता भाऊ टक्कल पळ्याचे कारण तुम्ही सांगितले, पण आता कसं आहे टक्कलेपणावर कोणत्या प्रकारे आमची टकली कोण्या पद्धतीने लपवता येते त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना आम्हाला. टकलेपणा हा आपण दोन प्रकारे लपवू शकतो. एक सर्जिकल आणि एक नॉन सर्जिकल. सर्जिकल मध्ये आपल्याला ट्रान्सप्लांट करावं लागते आणि नॉन सर्जिकल मध्ये आपण विग लावू शकतो. पहिले पॅच लावू शकतो. पहिले विग येत होता. आता त्याच्यापेक्षा चांगला आणि सोयीस्कर पर्याय हा पॅच आलेला आहे. पॅच मध्ये 100% नॅचरल केस अवेलेबल असते. त्याच्यामुळे आपण टकलेपणा 100% लपवू शकतो. आता भाऊ तुम्ही आम्हाला सांगितलं की बुवा टकलेपणा लपवल्या जाऊ शकते, पण वीग लावायचे बी काही प्रकार असतील ना. नाही धरला वीग आणला जत्रेत वीग भेटतात, पण त्याचे काही प्रकार असतील ना, त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा ना. म्हणजे जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे की बाबा वीगचे हे बिन प्रकार असतात ते. पॅच हे दोन प्रकारचे असते. एक पेस्टिंग आणि एक क्लिपवाला. पेस्टिंग मध्ये आपण काय करतो, हा पॅच आहे याला आपण टेप लावून आणि ग्लू लावून हा पेस्टिंग करतो, म्हणजे डोक्यावर लावून घेतो. ज्यांचे केस गेलेले आहेत त्यांना आपण हा लावून देतो. आणि एक असते क्लिपवाला. क्लिपवाला असं असते की तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही काढू शकता, जेव्हा वाटलं तेव्हा घालू शकता. याच्यात दोन प्रकारे जास्तीत जास्त चालणारा हा पेस्टिंग वाला पॅच आहे सध्या. आता भाऊ तुम्ही आम्हाला दोन प्रकारचा वीक सांगितला, पण त्यातला एक सोयीस्कर असणारा प्रकार म्हणजे पेस्टिंग. आता पेस्टिंग म्हणजे नेमकं काय नाही, तो वीग लावा बावा आणि एखाद्या वेळेस गाडी गिडीवर बसलं एखाद्या ताकदचे हवे आणि त्या हवेन उडून जा असं नाही व्हायला पाहिजे ना. तर नेमका पेस्टिंग प्रकार नेमका काय आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांगा ना तुम्ही. पेस्टिंग पेस्टिंग म्हणजे चिपकवणारा वीक. समजा आपण हा काय करतो, जसं पेस्टिंग करताना काय करतो, याला आपण टेप लावतो, त्याच्यावर ग्लू लावतो आणि तो आपल्या डोक्यावर चिपकून घेतो. चिपकवल्यानंतर तो जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना चालते. 1-1.5 महिन्यानंतर काय होते, हा जो आपण टेप लावतो तो टेप त्याचा ढील लावून जाते. त्याच्यानंतर आपल्याला तो काढून पुन्हा आपण धुवून लावून घेतो. आणि क्लिप मध्ये असं आहे की तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही काढू शकता, जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही लावू शकता. बरं भाऊ तुम्ही आता तुमच्या इथं वीग लावता, याच्या आधी वीग कोण्या कोण्या ठिकाणी लावल्या जात होते, आणि आता लोक तुम्ही जसं हे तुमचं शॉप चालू केलं तर किती लोकांले आतापर्यंत वीग लावला याची थोडीशी माहिती द्या ना. आम्ही ज्यावेळेस आलो परतवाड्यात हे पॅच घेऊन, तेव्हा परतवाड्यातील आपल्या इकडचे सगळेजण नागपूर, मुंबई किंवा पुण्याला जात होते. आम्ही आतापर्यंत 650 ते 700 जणांना आम्ही इथं वीग लावलेला आहे. जो व्यक्ती आमच्याजवळ वीग लावते आणि समजा तो आतापर्यंत आम्ही अकोट, अंजनगाव, पत्रोड, इकडे परसापूर, अमरावती, मोर्शीपर्यंत लावलेले आहे. आता मोर्शीचा व्यक्ती आमच्याजवळ डबल सर्व्हिसिंगसाठी येऊ नाही शकत. तर आम्ही काय करतो, आमच्याजवळ त्याला सगळं साहित्य प्रोव्हाइड करतो की त्याचं येणं जाणंही कमी झालं पाहिजे आणि त्याचा पैसाही वाचला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही त्याला टेप देतो आणि आम्ही जे शिकून आलेलो आहे ते मेथड पण सांगतो. हे मेथड सहसा कोणी सांगत नाही, पण आम्हाला पैशापेक्षा माणसं जोडणं जरुरी आहे, म्हणून आम्ही
सगळं सांगून आणि आम्हाला पैशात जास्त नाही, आमच्याजवळ कमीत कमी पैशात जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस भेटते आणि आम्ही प्रोव्हाईड सगळ्या वस्तू आम्ही त्यांना करू शकतो. आता ठीक आहे भाऊ, तुम्ही म्हणजे डोक्यावर सोपी पद्धतीनं वीग लावण्याबद्दल सारी माहिती दिली. पण राजू याचा खर्च लय येशील ना, गरीब लोकांना परवडणार नाही ना. याची थोडीशी माहिती द्या ना, म्हणजे जेणेकरून कसं आहे लोकांना खर्च बी समजला पाहिजे आणि बा आपल्या आवाक्यात आहे का नाही आहे याच्याबद्दल माहिती भेटायला पाहिजे ना. कारण कसं आहे एकाचं एकदा का माणसाचं टक्कल पडलं की नाही माणसाची शक्कल बैकूनच जाते ना. बरं काही जणांचे तर म्हणते टकले आहेत त्याच्यानं लग्नही जुटून राहिले. त्याच्यासाठी बाबा आवर्जून सांगा ना किती खर्च येते तर. याचा खर्च हा कमीत कमी 7,000 पासून तर 25,000 पर्यंत आहे. आपल्याजवळ 7,000चं पण अवेलेबल आहे आणि 25,000चं पण. याच्यात 25,000च्या मध्ये आणि 7,000 मध्ये काय डिफरन्स आहे, याच्यात कंपनी BMW, ऑस्ट्रेलियन, मिराज, मॉडेल 1 अशा विविध प्रकारच्या कंपन्या आहेत. तरी ज्यांना टक्कलपणावर काही पण थोडा पण अजून हे असेल किंवा प्रश्न असेल, त्यांनी रॉयल सलून परतवाडा येथे एक वेळा अवश्य भेट द्यावी आणि तुमच्या समस्यावर आम्ही समाधान नक्की काढू, याचा आम्हाला 100% गॅरंटी आहे. तर असं आहे टोटल वीकची माहिती. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या डोसक्यावरचं केस बुवा सारे उडून गेले आणि त्या ठिकाणी आपल्याला टकलेपणा लपवायचा आहे, तो सोयीस्कर सोपी पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी वीग लावून भेटते. वीग बद्दलची सारी माहिती तुम्हाला दादाने दिली. याशिवाय त्या वीगचा खर्च किती काय याच्याबद्दल माहिती दिली. तुम्हाला जर आणखीन जर माहिती लागत असेल तर खाली त्याच्या दुकानात संपर्क झाला आहे, तुम्ही त्याच्यासोबत संपर्क करून याच्या पूर्ण या प्रकरणाबद्दल माहिती घेऊ शकता. आणि हा प्रयत्न केला बोला चुकला मी गावरान 90वर की बुवा एखाद्या टक्कल लपवायचा कसा प्रयत्न केला जाते तो.